संतराम जी, एम आई ऑडिबल? यस यस, यू आर ऑडिबल। बहुत स्लो आवाज आ रही है आपकी। आवाज कम आ रही? एक मिनट ना। हम्म। आवाज तो मेरे पास फुल है। ओके। तो जुड़ने देते हैं, अगले 1 मिनट तक वेट करते हैं, फिर स्टार्ट करते हैं। यस कि यस। अभी सब जुड़ रहे हैं। यस। संतराम जी, लेट स्टार्ट। यस। नमस्कार सर। नमस्कार मित्रांनो, मी दिग्विजयजीत बहादूर पटेल आपलं स्वागत करत आहे आजच्या वेबिनारमध्ये. सर्वांना एकच विनंती आहे की आपलं स्वतःला म्यूट ठेवा जेव्हा स्पीकर बोलणार. आणि सर्वांना बोलण्यासाठी मौका भेटणार आहे. तर आजच्या स्पीकरला आमंत्रित करतो आहे संतराम घेर फ्रॉम वैजापूर तालुका. ओव्हर टू यू संतराम जी. धन्यवाद दिग्विजयजी. या प्लॅटफॉर्मवरील एमसीएल प्लॅटफॉर्मवरील सर्व सहकाऱ्यांना नमस्कार. मी संतराम घेर, वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आपल्याशी या वेबिनार. संतराम जी, you're म्यूट. अनम्यूट करा स्वतःला. नमस्कार मित्रांनो, मी संतराम घेर, तहसील वैजापूर, संभाजीनगर येथून आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. एमसीएलच्या या प्लॅटफॉर्मवरनं मी आपल्याशी आज संवाद साधत आहे. आजचा जो विषय आहे तो आहे कार्बन क्रेडिट आणि फुटप्रिंट ऑफसेटिंग विथ एमसीएल. त्याआधी मी सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी वेबिनार चालू असताना शांतता बाळगावी. आजचा विषय महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक वेगळी क्रांती तर येतच आहे, परंतु हा एक वेगळा उत्पन्नाचा स्रोत भविष्यामध्ये कसा तयार होऊ शकेल याच्याबद्दल याच्यामध्ये आहे. त्यानंतर वेबिनार झाल्यानंतर एमसीएलचं काय स्टेटस आहे ते जाणकार पुढे आपल्याला सांगतीलच. तर सुरू करूया. मित्रांनो, हा जो विषय आहे कार्बन क्रेडिट फुटप्रिंट्स आणि फुटप्रिंट्स ऑफसेटिंग विथ एमसीएल, किंवा जे काही पदचिन्ह आहे त्याचं एमसीएल बरोबर संतुलन मराठीत जर म्हटलं तर. तर आपल्याला माहिती आहे की आजच्या काळामध्ये प्रदूषण फार होत आहे आणि त्या प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंग हे वाढत चाललेलं आहे. तर ते ग्लोबल वॉर्मिंग होऊ नये आणि त्याच्यासाठी काय काय जगभरात मेजर्स घेतले जातात
त्यापैकी हा एक मेजर म्हणजे कार्बन क्रेडिट्स. तो हा मेजर कसा आहे, याची डेफिनेशन काय आहे, याच्यामध्ये काय काय घटक आहे, काय काय प्रोसेसेस आहे, या सर्वांसंबंधी आपण आज विस्तृतपणे या वेबिनारमध्ये चर्चा करणार आहोत. तर सर्वात पहिले आपल्याला समजून घ्यायचं आहे की वेदर आणि क्लायमेट हे एकच नाही आहेत, हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण जनरली समजतो की आज वेदर असा आहे किंवा क्लायमेट असा आहे. तर वेदर आणि क्लायमेट ह्या दोन गोष्टी सारख्या नाहीयेत, हा वेगवेगळ्या आहेत. तर वेदर काय आहे? तर वेदर एक शॉर्ट टर्म आहे, आपल्या लिमिटेड एरिया पुरता आहे. आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये जे काही आपण म्हणतो वेदर किंवा वातावरण, तर आपल्या खिडकीच्या बाहेर आपण जे काय बघतो त्याला आपण वेदर म्हणू शकतो. पण क्लायमेट जर बघितलं तर ही एक लॉंग टर्म अशी संकल्पना आहे, दूरदृष्टीची अशी संकल्पना आहे. ही पूर्ण लॉंग एरिया किंवा पूर्ण आपलं प्लॅनेटच कव्हर करते. याच्यामध्ये सीझनल चेंजेस असतात आणि मोठ्या लॉंग स्पॅनवर 100-200 वर्षाच्या स्पॅनवर याचं मोजमाप केलं जातं. पण वेदर आपण दिवसाच्या दिवसाला मोजतो, हा बेसिक फरक याच्यामध्ये आहे. तर या वेदरमध्ये जर आपण बघितलं की चेंजेस कशामुळे येतात, तर ग्रीन हाऊस इफेक्ट याच्यामध्ये तयार होतो. सूर्यापासून आपल्याला जे काही रेज मिळतात, त्या रेजचं जर आपण बघितलं पृथ्वीवर जेव्हा येतात, तर ते पृथ्वीवर येऊन काही ऍब्झॉर्ब होतात आणि काही रिफ्लेक्ट होतात. परंतु जे काही सराउंडिंग वातावरण आहे, त्या वातावरणामुळं ते जे रेज आहे पुन्हा रिव्हर्स येतात. जसं आपण हे जर रूम जर बघितली, एक क्लोज रूम, आपण ग्रीन हाऊस रूम बघतो, आपण डिहायड्रेशनला वगैरे अशा रूम बनवले जातात जेणेकरून टेम्परेचर वाढावं मधलं. तर काही रेज पुन्हा वापस येतात आणि पुन्हा रिफ्लेक्शनमुळं याचं टेम्परेचर हे वाढलं जातं ह्या रूमचं. असाच इफेक्ट आपली जी काही पृथ्वी आहे त्याच्या भोवती जे वातावरण आहे, तिथून रेज पुन्हा वापस पाठवले जातात आणि त्याचं वॉर्मिंग हे पृथ्वीच्या वातावरणाचं वॉर्मिंग हे होत असतं. तर हे कशामुळे होत असतं, तर आपण ज्या माणसाच्या मानवजातीच्या ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहे, त्या ऍक्टिव्हिटीजमुळं वेगवेगळे प्रकारच्या गॅसेसचं इमिशन हे होत असतं. मेजर जे आहे कार्बन डायऑक्साईड, मिथेन CH4, नायट्रस ऑक्साईड, हायड्रोफ्लोरो हायड्रोफ्लोरो कार्बन्स, पर हायड्रोफ्लोरोकार्बन्स, सल्फर हेक्झाफ्लोराईड, असे हे जे जे काही गॅसेस आहेत, ते ह्या ग्लोबल वॉर्मिंगला किंवा हीट वाढवण्यासाठी कारण ठरत असतात. तर हे वेगवेगळ्या आपल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, डायरेक्ट ऍक्टिव्हिटी किंवा इनडायरेक्ट ऍक्टिव्हिटी, याच्यामधून ते जनरेट होत असतात. तर कुठल्याही प्लॅनेटवर जर हा ग्रीन हाऊस इफेक्ट जर असेल, हा जर फार कमी असेल ग्रीन हाऊस इफेक्ट, तर तिथलं टेम्परेचर फार कमी असतं. काही प्लॅनेटमध्ये -370 डिग्री फॅरनहाईट मायनसमध्ये टेम्परेचर असतं. पण जिथं हा इफेक्ट जास्त असतो तिथं हे टेम्परेचर जास्त सुद्धा असतं. आपला जो ग्रह आहे पृथ्वी, याचं टेम्परेचर हे जस्ट राईट आहे. जस्ट राईट असल्यामुळं आपलं जे काही जीवन आहे इथं फळलेलं फुललेलं आहे. परंतु काही मागच्या 100-150 वर्षाचा जर विचार केला, तर याच्यामध्ये जे काही आपले ह्युमन ऍक्टिव्हिटीज झालेले आहे, जैविक आणि अजैविक, ज्याच्यामध्ये टोपोग्राफी असेल, सोलार रेडिएशन, इव्हॅपोरेशन असेल, म्हणजे मानव निर्मित नाहीये पण त्या निसर्ग निर्मित ऍक्टिव्हिटी, त्याच्यामुळे पण काही गोष्टी होतात. आणि मानव निर्मित ऍक्टिव्हिटीजमुळे हे टेम्परेचर जरा जास्त वाढलेलं आहे. म्हणजे आपलं रेस्पिरेशन, श्वासोच्छ्वास आहे, जनावरं आहेत, माणसं आहेत, फोटोसिंथेसिस, आपण जे काही पिकं वगैरे घेतो, डिकम्पोजिशन, डायजेशन वगैरे, हे जे काही बायोटिक फॅक्टर्स आहे ह्युमन बिईंग आणि प्राणी मात्राच्या, त्याच्यामुळे हे चेंजेस होत असतात. तर त्याचे कारण काय काय, तर ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहे, ग्रीन हाऊस गॅसेस आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे काही गॅसेस वरती जातात, कव्हर, जे वातावरणाचं कव्हर आहे तिथून रिफ्लेक्ट होऊन रेज येतात आणि त्याच्यामुळे टेम्परेचर हे वाढतं. तर कशा कशामुळे येतं हे आता आपण पाहिलं की जे काही आपण ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहे, जसं पॉवर जनरेशन आहे, इंडस्ट्री आहे, ट्रान्सपोर्ट आहे, बिल्डिंग आहे, फ्युएलचं प्रोडक्शन आहे, याच्यामधून जे काही इमिशन्स आहे, कार्बन डायऑक्साईड हे तयार होतो. फक्त कार्बन डायऑक्साईडच तयार होतो का? नाही, हा कार्बन डाय इक्विव्हॅलंट मध्ये मोजला जातो. तो कसा मोजला जातो? कारण कुठलं तरी एक परिमाण आपल्याकडे पाहिजे ते मोजण्याचं, म्हणून त्याला कार्बन डाय ऑक्साईड इक्विव्हॅलंट मध्ये केलेलं आहे. तर आता जगामधले जर जे 5 जर वर्स्ट देश असले, जे जास्तीत जास्त इमिशन करतात, तर ते आहेत चायना, युनायटेड स्टेट, भारत, रशिया आणि जपान. हे 5 देश असे आहेत की सगळ्यात जास्त इमिशन इथल्या ज्या काही ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहे त्याच्यामुळे हे होत असतं. तर ह्या जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत,
तर ह्या ऍक्टिव्हिटीज सर मिटिगेशन म्हणजे याचं काय म्हणता येईल, याचं ऍक्टिव्हिटीजमुळे जे काही इफेक्ट होतो त्याचं आपल्याला मिटिगेशन किंवा मग त्याचं आपल्याला निराकरण कसं करता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे की इफिशियंट एनर्जीचा आपण वापर केला पाहिजे. लो कार्बन किंवा नो कार्बनचे आपण एनर्जी वापरली पाहिजे. इम्प्रूव्ड कार्बन सिंक्स म्हणजे कार्बन सिंक्स म्हणजे जास्तीत जास्त कार्बन हा जमिनीत गेला पाहिजे, सिंक झाला पाहिजे. सिंक म्हणजे एक तळ म्हणता येईल किंवा आपल्याला एक साठवण म्हणता येईल. आणि आपल्या काही लाईफस्टाईल किंवा बिहेव्हिअरल चेंजेस आहे ते पण महत्वाचे आहे. आणि ह्या सगळ्यामध्येच आपली ज्या काही एमसीएलच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, इथंच हा महत्वाचा रोल एमसीएलचा येतो की मिटिगेशन मध्ये याचं सगळ्या ग्लोबल वॉर्मिंग किंवा हे जे तापमान वाढ आहे याचं निराकरण करण्यासाठी एमसीएल मध्ये आपण ज्या काही ऍक्टिव्हिटी करणार आहोत, इथं हा महत्वाचा रोल ह्या एमसीएलचा इथे आहे. तर हे जे ग्लोबल वॉर्मिंग जे काही होतं किंवा टेम्परेचर राईज होतं, तर याच्यामुळे काय काय इम्पॅक्ट होतात, तर हेल्थवर आपले इम्पॅक्ट होतात वाईट. ॲग्रिकल्चरचं जे काही प्रोडक्शन आहे किंवा रोग आहेत किंवा त्याची क्रॉपची यील्ड आहे, फॉरेस्टवर इम्पॅक्ट होतात ज्याचे. पाण्याचे जे सोर्स आहे ते प्रदूषित होणं किंवा पाणी कमी असणं किंवा फार जास्त असणं याच्यावर इम्पॅक्ट होतो. कोस्टल एरियावर जसं मॅनग्रोव्ज आहेत किंवा तिथलं जे काही जलचर आहे त्यांच्यावर परिणाम होतं. आणि स्पेसिस आणि नॅचरल एरिया, स्पेसिस एक्सटेन्शन हे श्याम सरांनी बऱ्याच वेळा सांगितले. दररोज स्पेसिस एक्सटेन्शन म्हणजे कायमचे नष्ट होत आहेत अनेक स्पेसिस जे आपल्या नॉलेजमध्ये नाही हा, आहेत ते. बरोबर. तर आपलं जे पृथ्वीवरचं जे काही हा, बरोबर टेम्परेचर आहे. आहे, तर हे पृथ्वीचं बरोबर आहे. वरचं टेम्परेचर मागच्या काही वर्षामध्ये जे काही वाढ आहे, ते वाढतच आहे. पण ते थांबवण्यासाठी अलीकडे काही प्रयत्न केले जात आहेत. पण ते किती वाढावं किंवा किती वाढलं तर ते सेफ राहील, तर ते जास्तीत जास्त 2 डिग्री पर्यंत वाढलं तर आपली मानवजातीचा इथं टिकाव लागणार आहे, आपण जगू शकणार आहे. नाहीतर याच्या पुढे टेम्परेचर गेलं तर आपले लाईफ हे पूर्णपणे धोक्यात आहे. त्याच्यासाठी ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत त्या आपण केल्या पाहिजे. तरच आपल्याला पुढचं जे काही पुढच्या पिढ्यांचं जीवन आहे ते आपण अस्तित्वात आणू शकतो. जर आपल्या ग्रहाचं, पृथ्वी या ग्रहाचं जर ॲव्हरेज टेम्परेचर आपण बघितलं तर 15.10 डिग्री सेल्सिअस आहे. मागच्या 150 वर्षामध्ये हे एक दोन टेम्परेचर तीन एक पॉईंट चार पाच पाच डिग्रीने सरासरी वाढलेलं आहे. आणि हे कशामुळे वाढलेलं आहे तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे. एक दोन तीन चार पाच तर कुठले कुठले सहा एका गॅसेस आहे सारखं. हे ग्लोबल वॉर्मिंग ला कारणीभूत आहेत? कार्बन डायऑक्साईड, मिथेन आहे, नायट्रस ऑक्साईड, हॅलोजिनेटेड गॅसेस हे नायट्रस ऑक्साईड आणि बाकी काही गॅसेस आहे. काही गॅसेस, मॅक्झिमम गॅसेस हे टेम्परेचर वाढवतात. पण नायट्रस ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड सारखे काही गॅसेस आहे ते टेम्परेचर कमी करतात. पण एकंदरीत जर बघितलं हे आपल्या पृथ्वीचं किंवा वातावरणाचं टेम्परेचर हे वाढलेलं आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग जो इफेक्ट आहे तो आपल्याकडे येत आहे. आता सगळ्यात महत्वाचं जे काय आहे ते आहे याच्यामुळं होणारा इफेक्ट. ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा मानव जातीच्या ऍक्टिव्हिटीमुळे होणारा जो काही इफेक्ट आहे तो आहे कार्बन फुटप्रिंट. कार्बन फुटप्रिंट कार्बनमध्येच का मेजर केलं जातं? दुसरे गॅस जरी इमिशन होत असेल तर त्याला कार्बनच्या इमिशनमध्ये कन्वर्ट केलं जातं. आणि एक कॉमन टर्म यूज केली जाते. जसं आपण सगळ्या गोष्टी घेण्यासाठी पैसा हे हा एक एकमेव माध्यम वापरलं जातं आपल्याकडं, तसंच हे सगळं हो. इमिशन कार्बनच्या परिमाणामध्ये मोजले जातात. म्हणून याला कार्बन फुटप्रिंट असं म्हणतात. जसं आपण जमिनीवर चालतो, आपल्या अस्तित्वामुळे जमिनीवर, आपली शेतजमीन असेल, बीचवरची जमीन असेल, एक फुटप्रिंट तयार होतो, पायाचा ठसा तयार होतो. तसंच माणसाच्या या पृथ्वीवरील ऍक्टिव्हिटीमुळे कार्बनची आता एक काय फुटप्रिंट करायचं? तयार होतं. जे काही काय परिणाम करायचं? आपण या पृथ्वी तलावर करत आहोत, तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहे. आणि त्याला म्हणतात कार्बन फुटप्रिंट. हे आपल्या लक्षात आलं असेल आता. हे एक महत्वाचं आहे. प्लीज आपण जे कोणी म्यूट नसाल तर म्यूट करावं. इकडे सर्वांना डिस्टर्ब होत आहे. आता कार्बन फुटप्रिंट हा सगळ्यांच्याच सुभाष महत्वाचा विषय कांबळे. आहे. आपण एमसीएल बरोबर असाल नसाल, पण भविष्यामध्ये आपण जर कार्बन क्रेडिट समजून घेतलं
तर आपल्याला एक एक्स्ट्रा इन्कम भविष्यामध्ये चालू करण्यासाठी तुमच्या आपल्या शेताच्या माध्यमातून किंवा ह्या कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून हा आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यामुळं रिक्वेस्ट आहे की हे सर्वांनी समजून घ्यावं. ही माझी कळकळीची विनंती सगळ्यांना. तर कार्बन फुटप्रिंट कशा कशामुळे येते, जसं मी सांगितलं की वेगवेगळे गॅस आहे की वॉटर वेपर्स जे काही तयार होतात, पुन्हा क्लोरोफ्लोरोकार्बन एसी मधून जो काही गॅस बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रस ऑक्साईड आहे, मिथेन आहे. त्याचबरोबर आपल्या ज्या काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे, पिण्याचं पाणी आहे, शेताला पाणी आहे, नंतर वेगवेगळ्या रिसायकलिंग ऍक्टिव्हिटी, इलेक्ट्रिसिटी जनरेशन आहे, आपलं अन्नपदार्थ आहे, घरगुती जे काही आपण गोष्टी तयार करतो, हे सगळं इंडस्ट्रीमध्ये होतं. आणि इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटीमुळे हे सगळे कार्बनचं उत्सर्जन किंवा वेगवेगळ्या गॅसचं उत्सर्जन हे होत असतं. आणि त्याच्यामुळे ही कार्बन फुटप्रिंट तयार होतात. आणि सगळ्यात मोठं जे काय आहे ट्रान्सपोर्ट. आपल्याला ट्रान्सपोर्ट सेवा तर जमत नाही आज. आपण जर बघितलं जगभरामध्ये ट्रान्सपोर्ट हा एक मोठा फॅक्टर आहे की जो कार्बन फुटप्रिंटला कारणीभूत आहे. तर आता कार्बन डायऑक्साईड ही एक मजेशीर गंमत आहे समजून घ्या. कार्बन डायऑक्साईड हा आपण पोल्युशनकारी मानतो, बरोबर आहे, हा कार्बन. पण कार्बन जर ऍटमॉस्फिअर मध्ये गेला तर तो पोल्युशन वाला आहे. पण तो जर आपण जमिनीमध्ये घातला, सिक्वेस्ट्रेशन म्हणतात त्या टर्मला इंग्रजीमध्ये, तर तो जर जमिनीमध्ये घातला तर तो ऑर्गॅनिक कार्बन वाढवतो, म्हणजे तो आपल्याला फायद्याचा आहे. म्हणून आपल्याला ठरवायचं आहे आपलं वर घालवायचं की खाली घालवायचं. आणि जर तो आपण जमिनीत घालवला तर आपण एक कार्बन क्रेडिट तयार होतं आपल्याकडं. म्हणजे एक टन जर खाली जमिनीमध्ये गेला तर तो आपला एक क्रेडिट असा तयार होतो. तर याची डेफिनेशन काय, याची संज्ञा काय, व्याख्या काय, की हे एक परमिट आहे. कार्बन क्रेडिट काय आहे? हे एक परमिट आहे, सर्टिफिकेट आहे, जे काय देतं, जे परमिट करतं की 1 टन कार्बन डायऑक्साईड ऍटमॉस्फिअर मधून, वातावरणातून तुम्ही काढून घेतला आणि मग तो जमिनीमध्ये घातला. कोणत्या प्रकारे? काहीतरी रिन्युएबल एनर्जी किंवा जे ऍक्टिव्हिटीज आहे किंवा रिफॉरेस्ट्रेशन आहे वेगवेगळे, त्याच्या माध्यमातून तुम्ही तो जमिनीमध्ये घातला 1 टन कार्बन डायऑक्साईड किंवा वेगवेगळे गॅसेस, तर तेव्हा तुमचं एक कार्बन क्रेडिट तयार होतं, लक्षात घ्या. आणि हेच कार्बन क्रेडिट आपण जर इंडस्ट्रीला दिलं तर ते इंडस्ट्री ती विकत घेते आणि इंडस्ट्री पुन्हा काय करते की पैसे देते, रिफॉरेस्टेशन करा किंवा ग्रीन ऍक्टिव्हिटी करा. अशी ही सायकल आहे ह्या कार्बन क्रेडिटची. इथं अजून विस्तृतपणे आपल्याला सांगता येईल एक कार्बन क्रेडिट म्हणजे काय. 1 टन ऑफ कार्बन डायऑक्साईड जो आपण सिक्वेस्ट्रेट करतो किंवा वातावरणातून काढून घेतो. मी जसं सांगितलं की फक्त हा कार्बन डायऑक्साईडच नाही, दुसरे गॅसेस पण आहेत की जे इमिशन वाले गॅसेस आहे, पण त्यांचं मेजरमेंट कशात मध्ये आहे, कार्बन डायऑक्साईड इक्विव्हॅलंट मध्ये आहे. त्याचं जे कन्व्हर्जन आहे ते आपण पुढे बघूच. तर हे कार्बन क्रेडिट तयार कसे होतात, तयार कसे करतात. समजा तुमची एखादी इंडस्ट्री आहे आणि तिथून तुमचे पोल्युशन्स होतात, तर ते पोल्युशन तुम्ही एका प्रमाणाच्या बाहेर जातात किंवा तुम्ही काही पोल्युशन तुम्ही कंट्रोलच करू शकत नाही. मग तुम्ही काय कराल, काही ग्रीन एनर्जीमध्ये तुम्ही कन्वर्ट करा, फॉरेस्ट्रेशन कराल किंवा मग एनर्जी जिथं ग्रीन टेक्नॉलॉजी आहे तिथं इन्व्हेस्टमेंट कराल. मग तिथून जो काही कार्बन डायऑक्साईड तुम्ही वातावरणातून काढून घ्याल, हा जो कार्बन डायऑक्साईड तो काढून घ्याल, तो कार्बन डायऑक्साईड त्याचे क्रेडिट तयार होतं. 1 टन कार्बन डायऑक्साईड काढून घेतला तर तो एक क्रेडिट तयार होतो. मग ते काय करतं, एक क्रेडिट तयार झाल्यानंतर ते क्रेडिट हे कंपनी पुन्हा विकत घेते जो तयार करतो त्यांच्याकडनं. तर अशा प्रकारचं हे एक सायकल असते. पण याचं कॅल्क्युलेशन कसं करता, ही काही सरळ प्रोसेस नाही, याच्यात कॉम्प्लेक्स 5-6 गोष्टी आहेत. एक तर प्रोजेक्ट पहिले डेव्हलप करावा लागतो, इमिशनचे फॅक्टर डिसाईड करावं लागतात, ऍक्टिव्हिटी दररोजच्या काय ऍक्टिव्हिटी आहे ते कॅल्क्युलेट करावं लागतात, ती सेक्टर वाईज वेगवेगळ्या असतात. नंतर एक थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन असतं, ते ऑडिट करतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते हे इश्यू केले जातात. भारतामध्ये जर बघितलं तर कार्बन क्रेडिट ट्रेडिंग स्कीम नावाची एक स्कीम आहे जी भारत सरकार नवीनच आणत आहे, सीसीटीएस म्हणतात. ती 2026 पासून मेन म्हणजे इफेक्ट मध्ये येणार आहे. इंटरनॅशनली वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे, जशी वेरा नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे आणि अजून अनेक प्लॅटफॉर्म आहेत. पण भारतामध्ये सीसीटीएस नावाचा जो काही प्लॅटफॉर्म आहे, गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म, तो अस्तित्वात येणार आहे. आता हे कार्बन ट्रेडिंग कसं होतं की जर ग्रीन प्लॅनेटकडे आपल्याला जायचं असेल तर कशा प्रकारे हे केलं जातं. जसं मी सांगितलं पुन्हा की जे जीएचजी ग्रीन हाऊस गॅस, जीएचजी म्हणजे ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स. हे ग्रीन हाऊस गॅस जे इमिशन्स आहेत
तर हे इमिशन्स 1 टन समजा केले तर तेवढाच 1 टन कार्बन क्रेडिट इकडून जर आपण टाकला याच्यामधून एन्व्हायरमेंटच्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून, तर हे बॅलन्स होतं. याला म्हणतात इमिशन बॅलन्स. जसं वेगवेगळे जर इंडस्ट्री असतात तर काहीकडे प्रत्येकाला एक लिमिट ठरवून दिलेलं आहे. एक नवीन प्रोटोकॉल जे आहे पुढे आपण बघूच, त्याच्यामध्ये लिमिट ठरवून दिलं, ज्यांचं कमी असेल तर ते ते विकू शकतात, आणि ज्यांचं एक्सेस असेल तर ते कार्बन क्रेडिट विकत घेतात आणि कमी जे पोल्युशन आहे त्यांना पैसे देतात. तर हे ठरलं कसं? तर 1997ला एक जपानमध्ये कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, हे पण आपण ऐकलं असेल श्याम सरांच्या वेबिनारमध्ये, क्योटो इथं मीटिंग झाली, त्याला क्योटो प्रोटोकॉल म्हणतात. तर त्याच्यामध्ये एक कमिटमेंट, एक डिसाईड केलं गेलं सगळ्या जगासाठी की येत्या काळामध्ये 5.2% प्रतिवर्ष हे इमिशन्स कमी करायचे आहेत. आणि अनेक गोष्टी त्याच्या संदर्भातल्या ठरल्या, त्याला म्हणतात क्योटो प्रोटोकॉल. त्याच्यानुसार ती 2-3 गोष्टी ठरल्या की याचं ट्रेडिंग, एक कॅप ट्रेडिंग, म्हणजे प्रत्येकाला एक लिमिट ठरवून दिलं जाईल, याच्यापेक्षा जास्त तुम्ही इमिशन करायचं नाही. आणि जर केलं तर तुम्हाला ते कार्बन क्रेडिट हे विकत घ्यावं लागतील. आणि जर तुम्ही म्हणजे कमी करत असाल तर तुम्हाला दुसऱ्यांना देऊन ते ऑफसेट करता येतं. तर ऑफसेटिंग हे कसं आहे की ज्यांच्याकडे कमी आहे कार्बन पोल्युशन ऑफसेटिंग आणि कार्बन क्रेडिट जनरेशन, हे जसं मी सांगितलं की ज्यांच्याकडे जास्त आहे पोल्युशन त्यांनी दुसऱ्याकडून विकत घ्यायचं, आणि ज्यांच्याकडे कमी आहे त्यांनी दुसऱ्यांना विकायचं. आता मी तुम्हाला म्हटलं की सर्व जे काही इमिशन्स आहेत ते कार्बन डायऑक्साईडच्या इक्विव्हॅलंट मध्ये मोजले जातात. तर याचं कारण काय आहे? कार्बन डायऑक्साईड जेवढं इमिशन करतो, किंवा ग्रीन हाऊस गॅसचं जे काही वातावरणाला धोका आहे, किंवा जे ओझोन लेअर आहे त्याला बऱ्याच ठिकाणी भोकं पडलेत असं म्हटलं जातं. तर हे सगळं जे काही आहे, 1 टन कार्बन डायऑक्साईड जेवढं नुकसान पोहोचवतो त्याच्या 28 टन नुकसान हे मिथेन पोहोचवतो, त्याच्या 265 पट नुकसान हे नायट्रस ऑक्साईड पोहोचवतो, आणि 23,500 पट सल्फर हेक्झाफ्लोराईड पोहोचवतो वातावरणाला. तर मग हेच एकाच टर्म मध्ये आणण्यासाठी एक बेसिक टर्म कार्बन डायऑक्साईडची ठरवलेली आहे, आणि त्याचा जो ग्लोबल वॉर्मिंग जो पोटेन्शियल आहे GWP, हा असा आहे 1 पट 21 पट. म्हणून याचं जे इक्विव्हॅलंट आहे याच्यामध्ये ते मोजलं जातं. कार्बन डायऑक्साईड काही शतकं वातावरणात राहतो, पण मिथेन सारखा गॅस 10-12 वर्षच राहतो. तर कमी दिवस जे लोक गॅसेस राहतात ते जास्त हार्म पोहोचवतात. म्हणून हे 100 वर्षाच्या काळासाठी हे जे कॅल्क्युलेशन असतं, याचं एक कन्सिडरेशन असतं. कुठल्याही गोष्ट कॅल्क्युलेट करत असताना त्याला एक बेस पकडला जातो, तसा हा 100 वर्षाचा बेस आहे. आता 1 टन कार्बन डायऑक्साईड जर उत्सर्जन असेल तर ते उत्सर्जन कसं केलं जातं? तर 46 बॅग जर सिमेंटच्या बनल्या गेल्या तर तर 1 टन कार्बन उत्सर्जित होतो. किंवा 15 बॅरल जर ऑइल जर काढलं तर 1 टन होतं. 4,500 किलोमीटर जर गाडी चालवली तर 1 टन कार्बन उत्सर्जन होतं. 4 महिने जर घराचं हिटिंग केलं, अशा वेगवेगळ्या अ, मनुष्य प्राण्याच्या ऍक्टिव्हिटी आहेत ज्याच्यातून 1 टन कार्बनचं उत्सर्जन होतं. आता ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन, जे जे काही इमिशन्स आहे, 1 किलो जर आपण फूड तयार केलं म्हणजे अन्न तयार केलं, तर त्याच्यामध्ये शेतापासून तर फार्म टू फोर्क, म्हणजे जमिनीपासून तर आपले फोर्क म्हणजे जो आपण चमचा असतो तो खायचा, त्याच्यापर्यंत येईपर्यंत काय काय इमिशन्स होतात ते सगळं आहे. तर वेगवेगळे इथं दिलं आहे. ऍपलला फ्रुट्स वगैरे सगळ्यात कमी आहे, आणि सगळ्यात वरती मीठचं आहे, जे काय मटन मच्छी म्हणतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ग्रीन हाऊस गॅसचे इमिशन्स आहे 1 किलो अन्न तयार करण्यासाठी. म्हणजे अन्न साखळीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं इमिशन्स होत असतं, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर आता हे कार्बनचा जो काही व्यापार आहे, हा व्यापार कसा केला केला जातो, किंवा याचा प्लॅटफॉर्म काय आहे? तर याचं 3 प्रकारचे प्लॅटफॉर्म आहे. एक कमोडिटी मार्केट आहे, एक क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम आहे, आणि एक जॉईंट इम्प्लिमेंटेशन आहे. CDM मध्ये, क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम मध्ये तुम्हाला फंडिंग केलं जातं ग्रीन एनर्जीसाठी वगैरे. जॉईंट इम्प्लिमेंटेशनसाठी फंडिंग देणारा पार्टी आणि जे काही करणारा आहे ते एकत्रपणे काम करतात. आणि कार्बन कमोडिटी मार्केटमध्ये ज्यांच्याकडे व्हॉलंटरी, ज्यांच्याकडे जास्त क्रेडिट आहे ते ट्रेड केले जातात. तर हे अशा प्रकारचं आहे की ड्रायव्हिंग मेकॅनिझम जे काय आहे ऑफसेटिंगचे, तर हे असे 3 प्रकारे केले जातात. हे दोन जे आहे प्रोजेक्ट बेस आहे, आणि हे ज्यांच्याकडे हे व्हॉलंटरी, जिथं क्रेडिट तयार होतात ते मार्केटमध्ये कुठेही विकू शकतात. आता ग्लोबल लेवलला जर बघितलं
तर कोण कार्बन डायऑक्साईड इमिशन किंवा रिलेव्हंट गॅसेस, रिलेटेड गॅसेस जे इमिशन जे आहे, तर अशा प्रकारचं हे पर्सेंटेज आहे ज्याच्यामध्ये भारताचा रोल फार कमी आहे. तरी नेहमी आपल्या देशाविषयी बोंब मारल्या जाते, म्हणजे ह्या शब्दातच बोलावं लागेल. कारण US आणि ब्रिटन हे जे काही युरोपियन कंट्रीज आहे आपल्या देशाकडे नेहमी बोट दाखवत असतात की तुम्ही पोल्युशन करतात, पोल्युशन कर. पण तसं काही नाही. पोल्युशन यांचं पर हेड पोल्युशन जे काय आहे यांचं जास्त आहे. जर ग्लोबली जर बघितलं तर प्रत्येक सेक्टर वाईज जर GHG गॅसचं जर इमिशन असेल, ग्रीन हाऊस गॅसेसचं जर इमिशन असेल, तर ते कसं कसं या, तर हे 26% पॉवर सेक्टरमध्ये आहे आणि 11% ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आहे. बाकीचे फ्युएल वगैरे, लँड यूज, लँड कन्व्हर्जन, फॉरेस्ट, असे वेगवेगळे आहे. तर हा ग्राफ आहे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काय इमिशन होतं ते. तर ग्लोबली जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेंड आहेत. US आणि ब्रिटनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेंड आहे. कोणी इमिशन ट्रेडिंगमध्ये जातं, कोणी कार्बन टॅक्स लावतं, वेगवेगळ्या प्रकारचं प्लॅटफॉर्म त्यांच्याकडे आहेत. जगभरामध्ये जर डेव्हलपिंग कंट्रीला जे काही फंडिंग केलं जातं, तर त्याच्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट राबवले जातात. तर हे आता सध्या चालत असलेले जे काही प्रोजेक्ट आहे वेगवेगळ्या सेक्टरमधले, हायड्रो इलेक्ट्रिक असेल किंवा विंड एनर्जी असेल किंवा अजून काही ग्रीन मेकॅनिझम असेल, ते वेगवेगळे प्रकारचे नंबर ऑफ प्रोजेक्ट आणि त्यांचं जे काय क्रेडिट जनरेशन आहे ते अशा प्रकारचं आहे. काही प्लॅटफॉर्म पण आहे, जसं शेअर ट्रेडिंग होतं आपल्याकडे, तसं कार्बन ट्रेडिंगही होतं. तर त्या विदेशामधले हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे. युरोपियन एनर्जी एक्सचेंज आहे किंवा शिकागो क्लायमेट एक्सचेंज आहे. भारतामध्ये जर बघितलं तर वेगवेगळे जे काही सरकारी प्लॅटफॉर्म आहेत, अ, कर्नाटका पॉवर ट्रान्समिशन आहे, टाटा केमिकल्सचे प्रायव्हेट एक फर्म आहे, नंतर वेगवेगळे व्हेंचर आहे, NTPC आहे, हे वेगवेगळे व्हेंचर्स आहेत. जर प्युअर सर्व्हिस प्रोव्हायडर म्हटलं या सेक्टरमधले, तर हे 10 कंपन्या आहेत आजच्या. ग्रो बिलियन ट्रीज पासून बायो कार्बन फंड इनिशिएटिव्ह पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या कंपन्या आहेत. भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यांचे ऑफिस आहे, ज्या जास्त करून मेट्रोपॉलिटन सिटीमध्येच असतात. ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या कार्बन क्रेडिटच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. जसं तुम्ही झाडं लावा किंवा मग फॉरेस्टेशन करा किंवा कुठले ग्रीन इनिशिएटिव्ह असतील, त्यांचं ते कार्बन तुमचं मेजर करून देणार. कार्बन मेजर केल्यानंतर तुमचं त्याच्यासाठी लागणारं जे काही सगळी ती प्रोसेस करणार. प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला जे कार्बन क्रेडिटचे पैसे तुम्हाला ते मिळवून देणार. अशा या सगळ्या कंपन्या आहेत ज्या या सर्व्हिस देतात या सेक्टरमध्ये. तर कार्बन क्रेडिटचं ऍडव्हान्टेज काय आहे? हे GHG ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन कमी करण्यात मदत करतात. रिव्हेन्यू भेटतो डेव्हलपमेंट मध्ये तुम्हाला, डेव्हलपिंग नेशन्सला. नंतर फ्री मार्केट आहे, पण याच्यात गव्हर्नमेंटची सेफ्टी आहे आणि ग्रीन टेक्नॉलॉजीचं याच्यामध्ये बुस्टिंग होतं. पण काही डिसएडव्हान्टेजेस आहे. काही याच्यामुळे काय होतं की राईट टू पोल्युशन आहे का असं काही लोक म्हणतात. प्रोसेस पण स्लो आहे. स्टँडर्ड अजून कुठलं सेंट्रलाइज स्टँडर्ड नाहीये. आणि इफेक्टिव्ह रिडक्शन काही तसं जास्त होत नाहीये, कारण याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी भरपूर, अजून बऱ्याच गोष्टी याच्यात डेव्हलप व्हायच्या. एक 2 मिनिटामध्ये एक संपवतो, शेवटच्या याला आलंय. बाकीचे पण काही अल्टरनेटिव्ह आहेत की आपण लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे किंवा काही टेक्नॉलॉजी किंवा काही मेथडॉलॉजी चेंज केल्या पाहिजे. याच्याशिवाय सुद्धा काही अल्टरनेटिव्ह आहेत. आता सगळ्यात महत्वाचा आपला जिव्हाळ्याचा विषय की आपल्यामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉलंटरी कार्बन क्रेडिट आहे, जे 200 ते 400 रुपयाला विकले जातात. प्रीमियम बेस, नेचर बेस, नैसर्ग बेस आहे, ते 1200 ते 2000 आहे. पण हे सगळे फ्लेक्झिबल आहे किंवा टर्म्स अँड कंडिशन आहे याला. आणि जे CCTS मेकॅनिझम आहे जो 2026 पासून येणार आहे, त्याच्यामध्ये 800 ते 1200 रुपये हा एक प्रेडिक्शन आहे, ह्या रेटला कार्बन क्रेडिट विकल्या जाणार. हा एक महत्वाचा विषय आहे. आता आपल्या सगळ्यात जिव्हाळ्याचा महत्वाचा विषय म्हणजे आपण कार्बन क्रेडिट आपल्या नेपियर ग्लास प्लांटेशन मध्ये, MCL मध्ये कसं मिळवणार. जर समजा 1 एकर आपण लागवड केली आणि 1 वर्षाच्या काळासाठी जर बघितलं, 10 मिनिटात मीटिंग एंड होईल, 2 मिनिटात मी संपवतो आणि पुढचा कार्यक्रम आपण चालू करू. तर एक साधारणतः एक 50 क्रेडिट तयार होतात समजा 1 एकर लागवडीमध्ये 1 वर्षामध्ये. पण ते 50 क्रेडिट जर आपण
लागवडीचे झाले, कार्बन सिक्वेस्ट्रेशनचे झाले, पण फक्त तिथंच लिमिटेड आहे का? नाही. तर त्या तयार झालेल्या प्रोडक्टचा यूज कुठं कुठं होतो. बायोकोल म्हणून जर यूज केला तर 60 क्रेडिट तयार होतात. बायो सीएनजी जर म्हणून यूज केला तर 150 क्रेडिट तयार होतात. तर हे तयार झालेले जे क्रेडिट आहे, आपण जर पैशाच्या स्वरूपात जर केले, साधारणतः ₹100 जर मिनिमम आपण क्रेडिट, कार्बन क्रेडिटची व्हॅल्यू पकडली, तर ₹11,000 पर एकर पर एनम मिळतील. जास्तीत जास्त ₹50,000 पण मिळू शकतात. बायो सीएनजीच्या केसमध्ये जर त्याचा वापर झाला तर ₹20,000 ते ₹1,00,000 पैसे हे मिळू शकतील. तर अशा प्रकारे हे जे काय कार्बन क्रेडिटचं तुम्ही जे काय ऐकलं शॉर्टमध्ये, बऱ्याच कॉम्प्लेक्स गोष्टी याच्यामध्ये आहे. परंतु हे प्लॅटफॉर्मवर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मधून गेलं. अजून लाईफस्टाईल चेंजेस आहे किंवा आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, याच्यातून सुद्धा काही जनरेशन्स आहेत ते आपल्याकडे होतील. आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा हा आपल्याकडे होईल. जसं मागच्या वेबिनारमध्ये मी सांगितलं होतं की 17 सस्टेनेबल गोल्स, एन्व्हायरमेंटल, सोशल गव्हर्नन्स आणि 5 मिशन हे इंटर रिलेटेड आहे. त्याचाच हा हा एक भाग आहे कार्बन क्रेडिट. आता कार्बन क्रेडिट आपल्याला मिळणं, हे एमसेलच्या फंडिंग कोणत्या प्रकारचं आहे, हे जर सीडीएम क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम मध्ये जर असेल, तर त्याच्यामध्ये ते कार्बन क्रेडिटचा म्हणजे ते काय वापर आहे तेच लोक करतील. हे जर डेप्ट असेल तर ते कार्बन क्रेडिट मिळू शकेल. हा कंपनीचा भाग आहे, याच्यात मला बोलायचा काही अधिकार नाही, पण येत्या काळात हे कळेलच. परंतु नॉर्मल नॉलेजसाठी आपल्याला हे एक महत्वाचं होतं. आणि आपण सर्वांनी हा विषय एकदम शांतपणे ऐकला. आपल्या सर्वांचे आभार. या पुढचा जो काही आपल्याला माहिती पाहिजे आहे, मी आदरणीय राजेश सरांना विनंती करेल की जे काही प्रेझेंट स्टेटस आहे याविषयी आम्हाला गाईड करावे. राजेश सर प्लीज. वेळ थोडा राहिलेला आहे. थैंक यू। सभी को नमस्कार। और बहुत ही अच्छा था। और अगर मैं बात करूं, जो आज का विषय था बहुत ही इंपॉर्टेंट था। कारण कि मैं टेक्निकल टीम से, जब मैं एमसीएल के जब मिला लगभग 2022 में, तो पूरा का पूरा गेम जो एमसीएल की टिकी हुई है ना, वो कार्बन क्रेडिट पॉइंट्स को अर्न करने के पीछे ही जो है ना ये है। तो आप लोग को एक विशेष ध्यान देना होगा, क्योंकि आप इसमें शामिल हो रहे हो गए हो, बस अब प्रोडक्शन करने की बात है। तो आज एक एक टन का प्रोडक्शन करते हो तो लगभग ये 2.5 टन कार्बन इमिशन जो करता है, तो उस चीज को कहीं ना कहीं आप सेल करते हो। अगर मैं 10 टन का प्रोडक्शन, अगर सीबीजी का प्लांट आपका लगेगा, तो 10 टन का अगर प्रोडक्शन होता है, इसका मतलब ये हुआ कि लगभग जो है ना आप 25 टन जो है ना कार्बन क्रेडिट, ये जो है ना कि कोई कार्बन इमिशन करता है, उसको सेल कर सकते हो। अगर पूरे साल भर की अगर मैं बात करूं, तो लगभग 9,000 से अधिक, आप जो है ना 9,000 से अधिक जो है ना ये आप टन जो कार्बन इमिशन करता है उसको सेल कर सकते हो। अगर मैं जो है ना, अगर मैं अगर बात करूं कि 100 टन का प्रोडक्शन बायोकोल का अगर प्लानिंग के साथ करते हो, तो एक बायोकोल का प्लांट आराम से कर सकता है प्रॉपर प्लानिंग के साथ। अगर साल भर की बात करूं तो 90,000 टन कार्बन इमिशन अगर कोई करता है, तो कहीं ना कहीं आप उसको जो है ना ये चीजें जो है ना आप सेल कर सकते हो। तो दोनों को मिला दे, एक सीबीजी प्लांट और एक बायोकोल प्लांट, तो लगभग 1 लाख टन आप जो है ना अगर कोई कार्बन इमिशन करता है तो उसको सेल कर सकते हो। तो इसका सारांश ये है, जो इन्होंने बताया है, बहुत ही इंपॉर्टेंट विषय था। शायद आप लोगों ने ध्यान से सुना हो या ना सुना हो। तो मैंने कुछ इसके बारे में स्टडी की थी, लेकिन विस्तार में जो है सतराम घेर से ये पता चला। थैंक यू वेरी मच। थँक्यू सर, सर. ये 1,000 रुपए से लेके 2,000 रुपए तक भी बेचा जा सकता है, डिपेंड अपॉन जो इंडस्ट्रीज कार्बन इमिशन ज्यादा करते हैं। तो सोचिए कि 1 लाख टन प्रत्येक एमएसएस के वहां अगर जो है ना ये सेल करने के लिए तैयार है, तो एमसीएल कितना बड़ा गेम ये खेलेगा, और उसमें सभी लोग फायदा होगी। तो ये मत समझिए कि आप लोग जो बायोकोल और बायो सीबीजी का प्रोडक्शन आप करने जा रहे हो, ये बहुत बड़ा गेम है। जब शुरुआत करोगे तो पता चलेगा कि ये बहुत बड़ा चीज है। थैंक यू वेरी मच संतराम गिरी जी। और ये जो भी फायदा है, सीबीजी की बात कर रहा हूँ, सीएनजी की बात कर रहा हूँ, ये सब फंडिंग आना जरूरी है। तो तैयार रहिए एक बड़े सरप्राइज के लिए, जो बहुत ही जल्द आपके साथ आने वाला है। जैसा कि डॉक्टर श्याम गोलक ने प्रॉमिस किया है कि दिवाली के पहले ही ये बहुत तेजी से जो है ना आपके सामने आने वाला है। एक प्रॉपर प्रोफेशनल टीम आपके सामने आएगी, प्रॉपर मैनेजमेंट टीम सामने आएगी, और प्रोफेशनल तरीके से बाकी के लोग जो है ना आपके सामने आने वाले हैं, कि जो कि एमसीएल के जो ऑफिस होंगे वो सब हुए। आफ्टर फंडिंग बड़ी टीम बनेगी, और पूरे ऑल ओवर इंडिया में प्रत्येक स्टेट में तेजी से कार्य होगा। तो आप निश्चित रहें, फंड्स है, आ चुका है, और बहुत ही जल्दी ये आप लोग के सबके सामने आने वाला है। थैंक यू संतराम जी। थैंक यू सभी लोगों को, बहुत बहुत थँक्यू सर. धन्यवाद। थँक्यू सर. यहाँ पे जो कैलकुलेशन मैंने बताया, मिनिमम बताया है, और आपने मैक्सिमम भी बता दिया। थैंक यू सर. कोई बात करना चाहता है? क्योंकि समय तो ज़्यादा हो गया, एक दो लोग बात कर सकते हैं, मैं वॉलंटरी आपसे पूछता हूँ।
विठ्ठल मुकणे जी, बोलिए। संभाजी मेरे एमवीपी दिख रहे हैं, संभाजी तुपे। हाँ संभाजी। कोई नहीं बोलना चाहता, सबको सबको पैसा मिल गया शायद दिवाली का। जल्दी आ, मिलेगा, जल्दी हेलो। आशीष मिलेगा सभी आशीष। को पैसा। हाँ हाँ। हॅलो. हाँ हाँ बोला सर। हॅलो. हाँ सर। अ, सर मी मराठीमध्ये बोलू शकतो? हाँ मराठीच वेबिनार आहे हॅलो. सर। हाँ हाँ यस सर, बोला बोला। तर मी मी माझ्या शेतात बांबू लागवड केली तर मला त्याचा फायदा कितपत होईल? डेफिनेटली सर, त्याचं कार्बन क्रेडिट तुम्हाला मिळेल. तुम्हाला ते जे काही एजन्सी आहे त्याच्यात अप्रोच करावं लागेल. आणि कार्बन बांबूचं जे काही पेलेट्स तयार होतात, आमच्या संभाजीनगरमध्ये बरोबर. खुलताबाद तहसीलमध्ये एक फॅक्टरी आहे. मी प्रत्यक्ष भेट नाही दिली, पण ते बरोबर. पेलेट बनवतात. तर पेलेटही बरोबर. यूज होऊ शकतो आणि कार्बन क्रेडिटही तुम्हाला मिळतील. फक्त तुम्हाला एक प्रॉपर एजन्सी बरोबर जॉईन व्हावं लागेल. पण तो आपल्याकडेही असं डेव्हलप होऊ लागला मेकॅनिझम. सगळी जी सिस्टम आहे, येणाऱ्या 2-3 वर्षात हे सगळं डेव्हलप होणार आहे. आजही एक प्रॉपर सेटअप नाहीये. तुम्ही जर बघितलं तर हताश व्हाल, बरोबर. निराश व्हाल. परंतु येत्या 2-3 वर्षातच फार बरोबर. चांगल्या प्रकारे ही बरोबर. सगळी सिस्टम डेव्हलप होणार आहे. तो दिग्विजय बरोबर. जी, एक 2 मिनट में मीटिंग खत्म होने वाली है। क्या आप क्लोजिंग कर दोगे? यस। मैं एक एक सी बात और बोलना चाहूंगा। हाँ अगर सर कोई बोलिए बोलिए। कार्बन क्रेडिट लेना चाहता है तो हम्म। डिफरेंट गवर्नमेंट की एजेंसी में आपको पहले रजिस्ट्रेशन करना होगा। जैसे कि यस। वेरा हो गया, गोल्ड स्टैंडर्ड हो गए, हाँ और हाँ। एक संस्था है सीडीएम, जिसको हम्म। बोलते हैं यूएनएफसीसीसी। हाँ। तो इसमें रजिस्ट्रेशन करना होता है और बाकी फिर एलिजिबल हो जाते हो। उसके गाइडलाइंस है, उसके तहत ही काम करना होगा। ओवर टू दिग्विजय जी। हाँ, और एक बात आणखी सर, सीसीटीएस जो भारत का प्लेटफॉर्म बन रहा है, सब भारत का बन रहा है आजकल। तो सीसीटीएस जो प्लेटफॉर्म बन रहा है हमारे लिए, वो भी आए आए दिनों में उपयोगी हो सकता है। ओके दिग्विजय जी। हम्म। थँक्यू सो मच संतरामजी. एक जोरदार सेशन होता आजचा आणि कार्बन क्रेडिटसाठी. आणि सर्वांना एकदा मी परत अभिनंदन करतो आहे की आपल्या स्वतःच्या खूप टाइम दिलेले आहे. आणि भेटूया रविवारी, नेक्स्ट रविवारी संध्याकाळी 8 वाजता. धन्यवाद. आजची मीटिंग इथे थैंक यू।